माझी गाडी माझा नेता बंधूंनो आणि माझ्या लाखो व्ह्युअर्सनी आणि हजारो सबस्क्रायबर्सनी जे प्रेम दिलं त्या शिदोरीवरच हा कार्यक्रम जोरदारपणे मुसंडी मारत आहे। त्याबद्दल सर्वांचे मी अगोदर आभार मानतो। आणि आज मी माझ्या कार्यक्रमामध्ये देत आहे अहमदपूर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार ज्यांचा ठसा या अहमदपूर तालुक्यावर उमटलेला आहे असे श्री बबरूवानजी खंदारे साहेब। बबरूवानजी खंदारे साहेबांचं आपण जोरदार स्वागत करूया, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूया आणि या पुढच्या विधानसभेत खंदारेंची काय भूमिका राहणार, खंदारे निवडणुकीला उभं राहणार का आणि खंदारेंचे पुढचे पत्ते काय ओपन करणार माझ्या कार्यक्रमात माझी गाडी माझा नेता। मग मी सन्मानानं माझ्या गाडीत खंदारे साहेबांना बसवत आहे अहमदपूर तालुक्याचे माजी आमदार श्री बबरूवानजी खंदारे आणि त्यांच्यासोबत त्यांचे एक विश्वासू सहकारी आहेत, फार जुने आमचे सहकारी, त्यांचं नाव आहे सिद्धार्थ सूर्यवंशी, ते सुद्धा आलेले आहेत, त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो। चालायचं आहे खंदारे साहेब, मी आपलं स्वागत करतो माझ्या गाडीमध्ये या। आज मी एका अशा नेत्याची तुम्हाला ओळख करून देणार आहे की जो नेता कधीही सवंग लोकप्रियतेच्या पाठीशी नाही फिरला, जो नेता कायम जमिनीवर राहिला, ज्या नेत्याला गोपीनाथराव मुंडे साहेबांनी भाजपत आणलं, 25 वर्षाची काँग्रेसची सेवा केलेल्या माणसाला भाजपत घेण्याचं कसब जर कोणात होतं ते गोपीनाथराव मुंडे साहेबात होतं। तर मुंडे साहेबांनी खंदारे साहेबांना सांगितले, खंदारे साहेब तुम्ही आमच्या भाजपत या, मी तुम्हाला आमदार करतो, आणि त्यांना आमदार केलं सुद्धा, वादा निभावला सुद्धा। असे गोपीनाथराव मुंडे साहेबांचे खंदे समर्थक अहमदपूर तालुक्याचे माजी आमदार श्री बबरूवानजी खंदारे साहेब। खंदारे साहेब नमस्कार, मी माझ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो। तर खंदारे साहेब यांना आपण आता बोलतं करूया। खंदारे साहेब कसा आहे आपला जीवन प्रवास काय आहे? नमस्कार, मी बबरूवान खंदारे। गणेश चतुर्थीच्या सर्व प्रेक्षकांना मी मनापासून गणेश चतुर्थीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। माझा जीवन प्रवास मॅट्रिक संपल्यानंतर गावामध्ये विकास नव्हता। प्रॉपर गाव कोणतं आपलं? माझं सताळा गाव, तालुका अहमदपूर। अहमदपूर तालुक्यातलं सताळा। सताळ्यामध्ये मॅट्रिक झाल्यानंतर आम्ही मजुरीना वगैरे जायचो। फटीच्या प्रोजेक्टवर, फटी मध्यम प्रकल्पावर रोजगार हमीच्या माध्यमातून। त्यावेळेस वय का असेल एक अंदाज आपलं? असेल 20-22 वर्ष, 20 वर्ष चक्क मजुरीला जायचं तुम्ही? आणि मग तिथून जात असताना गावातली आम्ही अवस्था पाहिली। गावामध्ये रस्ते नव्हते, पाणीपुरवठा योजना नव्हत्या, लाईट नव्हती, दवाखाने नव्हते, बँका नव्हत्या, हायस्कूल नव्हते, शाळेला इमारती नव्हत्या। सताळ्याची अवस्था। त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की सगळं करणं आपल्या बस की बात नाही, बरं की कुणातरी मित्रांची मदत घेतली पाहिजे किंवा एक टीम तयार केली पाहिजे। आणि मी ती टीम तयार करून मोहनराव बाळंकर नावाच्या मित्राला सरपंच केलं। दुर्दैवाने ते 2.5 वर्षामध्ये वारले काविळीमुळं। मी उपसरपंच होतो, ॲडिशनल 4 माझ्याकडे आला। आणि मग गावाचं वय का असेल सर आपलं अंदाजे? 25 वर्ष। 25व्या वर्षी उपसरपंच झाला तुम्ही? हो। तिथून राजकारणाचा छंद लागला? तिथून सुरुवात झाली, छंद नाही, गरजेपोटी आम्ही राजकारणात आलो, गावाचा विकास करावा या भावनेपोटी। आणि मग माझ्याकडे 4 झाल्यानंतर गावाचे रस्ते 3 रस्ते पूर्ण करून घेतले, गावाला पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणल्या, त्या कार्यान्वित केल्या, गावाला प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणलं। लातूर उपसरपंच असताना, सरपंच चार्ज मिळाल्यावर, सरपंचाचा चार्ज मिळाल्यावर लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शाखा ओपन केली, पशुवैद्यकीय दवाखाना आणला, आणि मग हळूहळू गावाचा विकास झाला, लाईट आणली, सगळ्या पद्धतीने गावाचा विकास झाला। म्हणजे सरपंच ते आमदार एवढं तुम्ही टप्पा गाठलेला आहे। बरं, आम्हाला असं समजलं की तुम्ही 25 वर्ष काँग्रेसची सेवा केलेली, म्हणजे खरंच सच्चे काँग्रेसचे असले तुम्ही, अचानक इकडे कसे वळलात बीजेपीकडे? तसा हा खूप मोठा संदर्भ आहे त्याला, थोडक्यात सांगा आमच्या प्रेक्षकांना। 25 वर्ष काँग्रेसमध्ये काम केलं, माझे वडीलही काँग्रेसचे काम करायचे, परंतु 99च्या निवडणुकीमध्ये एबी फॉर्म आम्हाला न देता एबी फॉर्म दिलाच नाही, कोणालाच दिला नाही। आणि मग माझी उभा टाकायची विधानसभेला इच्छा नव्हती, कारण विधानसभा आम्हाला खूप कठीण वाटायची, अवघड वाटायची। म्हणजे आपण ती लढू शकत नाही, सत्ता आणि संपत्ती पैसा आपण आणायचं कुठून? आपली आर्थिक साधारण माणसं, मॅन पॉवर्स नाहीत, आर्थिक ऐपत नाही, आपण ती लढू नये या मानसिकतेत मी होतो। अपक्ष फॉर्म भरला होता, तो काढून घ्यायच्या मानसिकतेत होतो। तत्कालीन आमदार भगवानराव नागोरे साहेब, त्यांचा खूप आग्रह
की तुम्ही तुमचा फॉर्म ठेवा, कारण तुम्ही काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं. फॉर्म काढू नका. खूप आग्रह, खूप pressure. काँग्रेसकडून तुम्ही तिकीट मागितलं ना, तुम्ही काँग्रेसकडून मी तिकीट मागितलं होतं. भगवानराव नागोरे साहेब भाजपकडून होते, हा, त्यांना भाजपमधून लढायचं होतं. हा, ट्रँग्युलर फाईट होत होती. हा, काँग्रेसचा एबी फॉर्म आमच्यापैकी कोणाला मिळायला पाहिजे होतो, कोणालाच दिला नाही. हा, आणि मग अपक्ष विनायकराव पाटील होते. हा, त्यावेळेस भगवानराव नागोरे साहेबाचा आग्रह असा होता हा, की तुम्ही जर निवडणूक लढली तर तुम्ही याल किंवा मी येईन. हा, मी म्हणले तुमचं हे सगळं समीकरण चुकतंय, अंदाज चुकतोय. हा, त्यांचं स्पष्टीकरण असं होतं, हा, तुम्ही जर उभा टाकलात हा, तर काँग्रेस तुम्हाला पुरस्कृत करेल, तुम्ही नाही उभा टाकला तर विनायकरावला पुरस्कृत करतील, हा, आणि मुस्लिम मागासवर्गीय मराठा मताचं कॉम्बिनेशन होऊन हो, विनायकराव निवडून जातील. होय. तुम्ही जर थांबलात हा. तर काँग्रेसची मतं, मुस्लिमांचे, दलितांची मतं तुमच्यावर ओबीसी मतं. ओबीसी मतं आडतील आणि मग मी मधून निघून जाईन. हम्म. तुमचा अंदाज चुकतोय. त्यांनी खूप प्रेशर टाकलं हा, आणि मग आम्ही म्हणलं एकदा आजमावून बघावं हे कमी की काय म्हणून. हा, हा, विलास तत्कालीन मुख्यमंत्री, हा, तत्कालीन मंत्री हा. विलासराव देशमुख साहेब, शिवराज पाटील साहेब यांनी बोलून आग्रह केला तुम्हाला. मला, हा, किंवा काँग्रेसला जागाच नाही, हा मेसेज काही जाणं योग्य नाही, हा, तुम्ही काँग्रेसच्या बाजून लढा, आम्ही तुम्हाला पुरस्कृत करू. हा. जागा जरी नाही लागली तर विलासरावने आग्रह केला होता. दोघांनी एकत्र बसून केला होता आग्रह. हा, हा, तुम्ही अपक्ष म्हणून लढा, आम्ही तुम्हाला पुरस्कृत करू, हम्म. आणि निवडून आल्यानंतर तुम्हाला चांगल्या पदावरती, आमदाराच्या बराबरीच्या पदावरती संधी देऊ, हो. असा आग्रह केला. हा. ज्यांच्या विरोधात लढायचे तेही लढायचा आग्रह करत होते, ज्यांच्यासाठी लढायचे तेही लढायचा आग्रह करत होते. दोन्हीकडून एक कुठून आपलं तिरी म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्याच होत्या. मग आम्ही हिंमत केली, हा, अपक्ष लढलो. हा, कोर्टामध्ये प्रकरण गेलं होतं एबी फॉर्मचा विषय घेऊन. हा, 5च दिवस मिळाले कोर्टाचा निकाल लागल्यानंतर. हा. 5 दिवसात मला 80 गावात जाता आलं नाही. हा. तशाही परिस्थितीमध्ये 25,000 मतं मिळाली. हा, आणि मग ही मतं मिळाल्यानंतर नागोरे साहेब त्यांना देवाज्ञा झाली, हा, जागा रिकामी झाली, पोकळी निर्माण झाली होती. हा, मुंडे साहेबांनी मला बोलावून घेतलं हा. आणि सांगितलं, तुम्ही जर भाजपमध्ये प्रवेश केलात तर तुम्हाला, नाही, मुंडे साहेबाचं तुमचं कसं काय परिचय? माझे खूप चांगले संबंध होते साहेबांचे. शेजारचा मतदारसंघ असल्यामुळं हा, बंजारा समाजाचे नेते, एक ओबीसीचा बहुजनाचा नेता, बहुजनांचा चेहरा, ओबीसीना मदत करणारा नेता आणि 18 पगड समाजाला मदत करणारा नेता. 18 पगड 12 बलू देतात. आणि त्यांच्या बोटाला आपण धरलं आणि त्यांनी जर आशीर्वाद दिला तर सोनं होऊ शकते, हा, या भावनेपोटी मी तिथे गेलो. हा, तिथे गेल्यानंतर मला राजकीय सपोर्ट करण्यामध्ये हा, तत्कालीन गोपीनाथराव मुंडे साहेब, हम्म. पंडित अण्णा मुंडे, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, रमेशप्पा कराड, पाशा पटेल, गोविंद केंद्रे, DN शेळके, ओम गोडवरले, अशा अनेक लोकांनी मला मदत केली. आणि सगळ्याच्या मदतीवर मी आमदार झाला. 2004ला आमदार झालो. हा, आमदार झाल्यानंतर, आमदार होण्यापूर्वी सुदैवाने मला ग्रामपंचायतचं काम बघून जिल्हा परिषद मिळाली. जिल्हा परिषदेमध्ये 58 मतदारसंघ होते. 58 मतदारसंघात पहिल्या दुसऱ्या लाईनमध्ये विकासाच्या बाबतीत आम्ही राहिलो. आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रमोशन मिळत गेले. मार्केट कमिटीला 12 वर्ष राहिलो, सोसायटीला 25 वर्ष मी व्हाईस चेअरमन होतो, डायरेक्टर होतो. नंतर विधानसभा मिळाली. सगळी पदं आमदार असताना भेटली का? आधी, आमदार असण्याच्या आधी. आणि नंतर आमदार झाला. नंतर आमदार झालो. हा, हा, विलासराव देशमुख साहेबांनी दिलेला शब्द हा, हा. अंशतः पाळला. आमदारच्या तोडीचे शब्द देऊ असं बोलले होते. विलासराव 9 वर्ष ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, हो. तर त्या काळात तुम्ही आमदार होता. दुसऱ्या टर्ममध्ये मी दुसऱ्या आमदार term होतो. तुम्ही- हो. मग त्यावेळेस विलासरावने काही विशेष असं म्हणजे असं कधी तुम्हाला जाणवलं का की मी भाजपचा आहे म्हणून तुम्हाला टाळतायत किंवा विकास कामात कुठेतरी हात आकडता घेतायत, असं कधी झालं वाटतं का तुम्हाला? कधी कधी हा, कधी कधी व्हायचं, कधी कधी व्हायचं ते. काही म्हणत असतील तुम्ही आमच्या काँग्रेसमध्ये. नाही, त्यांनाही ती चूक लक्षात आली. हा, 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 ते खाजगीत बोलायचे. हा, हा. व आमच्याकडून जर ते चूक झाली नसती तर तुम्ही सोबत राहिला असतात, सोबत राहिला असं. एबी फॉर्म आला असता तर तुम्ही कदाचित जिंकला असतात. हा, हा. आणि मग विधानसभेच्या आधी दिलेला शब्द त्यांनी पाळला, पण अंशतः पाळला. हा. आमदारच्या तोडीच्या पदावर तुम्हाला घेऊ, तुम्ही लढा असं म्हणलं ते. पण खादी बोर्डावर मला डायरेक्टर केलं. हा. आणि त्याच्यानंतर मग कामं, सगळ्या क्षेत्रात कामं झाली. आणि मग विधानसभेला आपण आमदार म्हणून ज्यावेळेस विधानसभेमध्ये गेलात, होय, तर असे अहमदपूर तालुक्यासाठी काही अशी विशेष ठळक उपक्रम की जसा आंबेडकरांचा पुतळा, असे काही ठळक आपले वैशिष्ट्य आहेत की खंदारेंनी ते उभं केलं, हो. खंदारे ब्रँड, हो. असा अहमदपूर तालुक्याचा काय? 2004ला विधानसभेत गेल्यानंतर हा. माझ्यासमोर प्रश्न असा होता की या मतदारसंघात फारसा विकास झालेला नव्हता. त्याचं कारण असं की अनेक वेळा विरोधी पक्षाचे आमदार, भाई किशनराव देशमुख असतील, त्यांच्या रूपाने विरोधी पक्षाचा आमदार राहायचा. आणि म्हणून कामं फार झालेली नव्हती. बहुतेक विकासाचा अनुशेष शिल्लक होता. म्हणजे यापूर्वी कधी कामं झालीच नाहीत अहमदपूर तालुक्यात? कमी झाली होती, कमी झाली. सत्ता नसल्यामुळं. हा. आणि मग मी विचार असा केला की मी विरोधी पक्षाचा आमदार आहे, होय. मला काही मर्यादा आहेत, होय. त्या मर्यादेच्या अधीन राहून
काय केलं पाहिजे त्याच्या प्रायोरिटीज ठरवायच्या, होय. निधीच्या मर्यादेच्या अधीन राहून. होय मग मी पहिल्यांदा विचार असा केला की माझा मतदारसंघ डोंगराळ भागात आहे, होय मण्या नदीच्या काठावर वसलेला आहे. होय इथं शेतकरी कष्टाळू आहे, होय परंतु एका पाण्यामुळे सोयाबीन वाळतं, एका पाण्यामुळे तूर वाळते, एका पाण्यामुळे हरभरा वाळतो, होय भाजीपाला वाळतो. हे जर टाळायचं असेल तर गावाडगाव भांडे निर्माण केली पाहिजेत. या भूमिकेतून इरिगेशनच्या बाबतीमध्ये प्रचंड काम केलं. होय आमचा मतदारसंघ असा होता की पाण्याचं दुर्भिक्ष असणारा मतदारसंघ. हो नद्या होत्या परंतु ते पाणी साठे केलेले नव्हते. तुळशीच्या लग्नाला आम्ही ऊस विकत आणायचो पूजाला, तर त्या मतदारसंघामध्ये आम्ही 42 साठवण तलाव आणि 150पेक्षा अधिक पाझर तलाव त्या ठिकाणी उभे केले. त्याचा परिणाम असा झाला की आम्ही हे जिथं सगळं किती वर्ष 5 वर्षात झाले 5 वर्षात माझ्या आधीच्याही आमदारचं त्याच्यामध्ये क्रेडिट आहे, नाही असं नाही, हां परंतु कळस मी काढला हां आणि 42 साठवण तलाव आणि 150पेक्षा अधिक पाझर तलाव केल्यानंतर त्याचं आउटपुट काय मिळालं हां हे फायनान्शियल ह्याच्यामध्ये मोजलं तेव्हा हे लक्षात आलं की 12 कारखान्याला आमचा ऊस जातो कर्नाटकपर्यंत. हां त्याचे 950 कोटी रुपये ऊसाचे यायचे. हां पूजेला ऊस विकत आणावं लागायचा, तिथं आज 950 कोटी रुपये म्हणजे ज्या ठिकाणी तुळशीच्या लग्नाला पूजेला ऊस विकत आणायचा तिथं आज 950 कोटी रुपयाचे ऊस ढोबळ मानाने कारखान्याला जातात. 12 तेवढं कारखान्याला पेमेंट 12 कारखान्यात मिळून मिळतं आणि शेतकऱ्यांची खरी समृद्धी झाली. हे हे फार मोठं यश आणि आहे. एवढंच उत्पन्न रबीच्या माध्यमातून सुद्धा झालं, हे ऊसाचं झालं. हां पण 2 पाण्यामुळे हरभरा, 2 पाण्यामुळे बडी ज्वारी, 2 पाण्यामुळे करडा अशा पिकं येणारे हम्म. त्याचंही तेवढंच उत्पन्न जनरेट झालं. त्याचं एक समाधान आहे. दुसरी एवढे बाब पाझर तलाव आणि एवढे बंधारे बांधल्यामुळं हो, हे हो. सगळं निर्माण झालं. निर्माण झालं. हां. आता नुसतं पाणी साठे निर्माण करून भागणार नव्हतं, त्याला वीज लागणार होती. होय आणि विजेच्या बाबतीमध्ये सुद्धा 4 सबस्टेशन होते. होय मी आमदार झालो तेव्हा हो आम्ही 12 सबस्टेशन उभा केले, 1,500 ट्रान्सफॉर्मर बसवले, हां पाठपुरावा महावितरणच्या मागे लागून केला हां आणि हे सगळे विजेचे साधनं उपलब्ध करून दिले. म्हणजे आणि पाणी पाण्याचा प्रश्न मिटवला शेतकऱ्यांचा आणि विजेचा प्रश्न मिटवला, आणि त्यामुळे शेतकरी समृद्ध समृद्ध झाला. हां. हे करत असताना पीक विम्याच्या बाबतीमध्ये खूप पाठपुरावा केला. हां. पीक विमा काय असतो माझ्या आधी माहितीच नव्हतं. हां. माझ्या त्या टर्ममध्ये 2004 ते 9 मध्ये 100 करोड रुपये पीक विमा 3 तालुक्यामध्ये आला. 100 करोड? 100 करोड तीन तालुक्यामध्ये हां. 3 वर्ष एका टर्ममध्ये. म्हणजे रेणापूर अहमदपूर, चाकूर आणि रेणापूरचा काही भाग काही भाग- माझ्याकडे, काही भाग मुंडे साहेबाकडे आता होता. पण आहे का रेणापूर? नाही, आता त्याची पुनर्रचना झाली. पुनर्रचना. ठीक ठीक आणि मग विजेच्या बाबतीत काम केलं, पीक विम्याच्या बाबतीत काम केलं, रस्त्याच्या बाबतीमध्ये निधी राज्य सरकारकडे निधीचं शॉर्टेज होतं, हां. निधी मिळत नव्हता. हां. नॅशनल हायवेच्या मागे लागलो. नॅशनल हायवे केंद्रामधनं 361 नंबरचा नॅशनल हायवे नागपूर तुळजापूर हा रस्ता होय मंजूर करून घेतला. सुदैवाने 6 महिन्यानंतर गडकरी साहेब आले. हे टर्म आमदारकीच्या नंतरचे पाठपुरावा आधी सुरू केला होता आमदार असताना, होय होय परंतु त्याचं आउटपुट आमदारकी गेल्यानंतर मिळालं. हां हां 14च्या आधी तो मंजूर झाला आणि गडकरी साहेब प्रस्ताव तुम्ही आमदार असताना ठेवला होता. प्रस्ताव तेव्हापासून चालू होते. बरं 4-5 वर्ष पाठपुरावात गेले. फळ आमदारकी गेल्या नंतर, हां. नंतर आला. तर 361 नंबरच्या हायवेची मंजुरी घेतली. नंतर गडकरी साहेबाकडे चार्ज झाला. हां. गडकरी साहेबांनी मग त्यात सिमेंट कॉन्क्रीटच्या मंजुऱ्या करून दिल्या. हां. आणखीन 3 रस्ते मंजूर करून दिले. हां. पंतप्रधान ग्राम सडक योजना नुकतीच त्यावेळेस लागू झाली होती. होय पंतप्रधान ग्राम सडक योजनेमध्ये अनेक रस्ते मंजूर करून घेतले. ठळक 4-5 रस्त्याचे नाव सांगता येतील. हां एक शिरूर, चोबळी, माकणी, उमरगायला देवी हा रस्ता सांगता येईल. एक हिप्परगाव, रोकडा, सावरगाव, हिंपळनेर हा रस्ता सांगता येईल. दुसरा अहमदपूर, लांजी, वेळेगाव, फटाळा, केंद्रेवाडी, अंदुरी हा रस्ता सांगता येईल. एक अहमदपूर, हगदळ, शिंदगी रस्ता सांगता येईल. असे अनेक चांगले चांगले रस्ते. म्हणजे रस्त्यांचं जाळं निर्माण केलं, पाणी दिली, हां. वीज दिलं, त्याचबरोबर पीक विमा दिला. हो. हे सगळ्यात महत्त्वाचे तुमचे कार्य आहेत. हो. खंदाडे साहेब बरं का, खंदाडे साहेब एक असं व्यक्तिमत्व आहे मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो. एके दिवशी माझं मुंबईला काम होतं आणि माझी मुंबईत राहण्याची सोय नव्हती. आमदार साहेब सहज भेटले रेस्ट हाऊसवर. मी म्हटलं आमदार साहेब मला एक पत्र पाहिजे, मला तुमचे एक 2 दिवसासाठी रूम पाहिजे मुंबईमध्ये, मला काही खरेदीला जायचं आहे. हे माझ्या आयुष्यात भेटलेला हा पहिला आमदार आहे मित्रांनो. मी तुम्हाला आज गणपतीचं खोटं नाही सांगत, या माणसानं कोरं लेटर बुकच माझ्या हातात दिलं आणि सांगितलं तुला ज्या ज्या वेळेस मुंबईला जावं वाटेल त्या त्यावेळेस याच्यावर पत्र त्या तारखेचं टाईप करायचं आणि मुंबईला जाऊन माझ्या रूममध्ये तुम्ही आराम करायचा. म्हणजे ह्याला फार मोठं मन लागतं. मी त्या कोऱ्या ह्याच्यावर राजीनामा सुद्धा लिहू शकलो असतो खंदाडे साहेब, बरोबर आहे का? म्हणजे किती विश्वास, बरोबर आहे का नाही मित्रांनो? मी बोलते ते खरं बोलते की का सिद्धार्थ, मी खरं बोलते की राजीनामा दिला असता की मी सांगून
एक फार मोठी आठवण मला खंदाडी साहेबाची आहे. आणि पण आम्ही त्याचा गैरवापर नाही केला. एवढ्या विश्वासाला आम्ही जागलो. ज्या विश्वासाने त्यांनी मला लेटर बुक अनेकांना मी कोरे लेटर दिले होते. त्याचं मला एकदा नुकसानही झालं. एका मित्राने त्याचा गैरवापर केला. पण हजारो जणांनी त्याचा विश्वास सार्थ ठरवला. आणि मला माहित होतं की मुंबईत ग्रामीण भागातल्या माणसाची गेलेली किती राहण्यासाठी सोय गैरसोय दूर होते. आणि म्हणून मग आमच्याकडे किमान 50 लोक त्या आमदार निवासला राहायचे नेहमी 50 एक लोक त्यांच्या. आज सुद्धा खंदाडे साहेब आमदार असो नसो, खंदाडे साहेब ज्यावेळेस येणार अहमदपूरमध्ये म्हणल्यावर 15-20 कार्यकर्त्यांचं ग्रुप त्यांच्या स्वागताला हजर असतो. हे या माणसाचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं गुपित आहे. 18 पगड जाती, 12 बलुतेदार यांची एकच जात आहे, ती आहे माणुसकीची. या माणसाच्या आयुष्यात जर तुम्ही विचार असेल की पैसा कमवलाय का, तर जी काही सरकार आमदार म्हणून पेन्शन देते ती तर आहेच, पण असं या माणसानं माणुसकी कमवलेली आहे. आज कुठे जा, कोणत्याही ऑफिसमध्ये जा, खंदाडे बबरूवांचे खंदाडे म्हणले की आदरानं अधिकारी सुद्धा नाव घेतात. कधी त्या अधिकाऱ्याला दमदाटी नाही, कधी त्या अधिकाऱ्याला आरेरावी नाही, असा एक संयमी नेतृत्व. आता बोलायचं आपल्याला खंदाडे साहेब. कमाईचा विषय निघाला म्हणून सांगतो. राजकारणामध्ये आम्ही कमाईसाठी आलोच नव्हतो. आम्हाला नाव कमवायचं होतं, काम करायचं होतं. कमाई आणि लेखाजोखा जर मांडला गमई आणि कमाईचा, तर माझं 70 एकर शेत गेले आणि आयुष्यात 50 वर्षामध्ये 9 करोड रुपये गेलेत. आमची कमाईची आमची कधी गाठच पडली नाही, पण आम्ही त्याच्यात समाधानी आहोत. कारण आमच्या श्रमाचं चीज झालं. आमच्या अनेकांचं विकासाच्या बाबतीमध्ये म्हणजे राजकारणाच्या 70 एकर शेत गेलं. 70 एकर राजकारणाच्या पाय. आणि एवढे श्रम केले की अतिश्रमाचा ताण म्हणून, अतिश्रमामुळे माझं लिव्हर किडनी गेली. वेळेवर न जेवणे, वेळेवर न झोपणे, नियमितता नसल्यामुळं, खाण्यामध्ये निमित्त नसेल, जेवणा हायजेनिक फूड मिळायचं नाही, किंवा मुंबईचं खाणं, गावाकडून भाकरी बांधून न्यायच्या. होय. आणि ते 3 दिवस त्याच खायच्या. होय. 25 लोक सोबत राहायचे. त्यामुळे तुम्हाला किडनी त्रास सुरू झाला. 2010 ते 11 ते 16 पर्यंत डायलिसिस करावं लागलं. 5 वर्ष 6 वर्ष बघा पुनर्जन्म झालाय. आणि 16ला जेव्हा ऑपरेशन झालं, त्या ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टरने विचारलं की आपकी किडनी जाने की लिव्हर जाने की वजह क्या है. माझ्या कौटुंबिक अडचणीमुळं मला ते लवकर उपचार करता आला नाही आणि ते निदानही लक्षात आलं नाही, तिकडे वेळ देता आला नाही. मग आपने ड्रिंक कितने दिन किया असं डॉक्टरने विचारलं. अरे बापरे. मी त्यांना सांगितलं संत माणसाला ड्रिंक. त्यांची धारणा अशी किंवा ड्रिंकमुळे किडण्या जातात. बरोबर. त्यांना मी सांगितलं आमच्या घरी कुत्र्याला एकादशीला सुद्धा भाकरी नसते. वारकरी संप्रदायाची माणसं आहोत, तर ऐसा क्यों व्हा. त्यांना मी माझी हिस्ट्री सांगितली. एवढं काम आम्ही केलं. रात्री रोज 12, 1, 2 वाजायची झोपायला आणि सकाळी 6ला, 7ला, 8ला बाहेर पडायचं. त्याचा परिणाम, ओव्हर एक्झर्शनचा परिणाम, अनियमिततेचा परिणाम म्हणून किडनी गेली. वेळेत उपचार नाही केला म्हणून लिव्हर गेलं. अरे बापरे. आणि मी माझं भाग्य समजतो की देशात 3-4 लोकच आम्ही असू की ज्याचे ॲट ए टाइम 2 ऑर्गन काढले. ते 3-4 लोक सक्षम. मला दोन्ही ऑर्गन मिळाले. हो, दोन्ही ऑर्गन मिळाले. ते माझ्या घरचेच मिळाले. माझं किडनी दिली माझ्या भावानी, धाकट्या भावानी, आणि लिव्हर दिलं माझ्या पुतण्यानी. त्यांचे पहिलं उदाहरण आहे. विलासरावला जर लिव्हर मिळालं असतं आपल्याला राहिले असते. हो सिद्धार्थ, बरोबर आहे. भावाच्या आणि पुतण्याच्या मेहरबानीमुळं मी आज जिवंत आहे. आणि आम्ही असं ठरवलं, त्यांनी आयुष्य दिलं. आयुष्य दिलं. आता जे मिळालेलं आयुष्य आहे ते केवळ त्यांनी अवयवदान केल्यामुळं बोनस लाईफ मिळालं. आणि आम्ही आता ठरवलंय की हे मिळालेलं बोनस लाईफ चांगल्या लोकांच्या सेवेत घालायचं. कल्याण जे आपलं आयुष्य नव्हतंच, लोक कल्याण ते मिळालं, ते लोकांच्या सेवेत घालायचं या भावनेने आम्ही काम करतो. मित्रांनो, मला धक्का बसला की 2 अवयव एकाच वेळी, जी काही 4-5 म्हणजे नशीब घेऊन आलेली माणसं आहेत, त्याच्यामध्ये आमचे माजी आमदार बबरूवान खंदाडे साहेब आहेत. खंदाडे साहेब, आम्हाला मुलाखत ही रंगतदार करावं वाटते बरं का, त्यामुळे थोडंसं आम्ही अजूनमधून जरा वेगवेगळे विषय प्रश्न घेत असतो. मला कदाचित नियतीच्या मनामध्ये हे असू शकतं किंवा पुनर्जन्म झाला लिव्हर किडनी दिल्यामुळं, कदाचित काही नवीन घडवणं नियतीच्या मनात असू शकेल, हे राहून वाटते. नाही, नक्कीच आहे. फक्त आता मला एकच विचारायचं आहे, विधानसभा येते जवळ, काय पक्षाकडे मागणी काय? पक्षाकडे मी मागणी करणार आहे, कारण आमचा भारतीय जनता पार्टीवर अधिकार आहे. जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेत नव्हती तेव्हा, आता कसं आहे, महायुतीला जर जागा सुटली तर तिथं बाबासाहेब पाटलांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण अजितदादांनी स्पष्ट सांगितलं, आमचे जे लिडिंग आमदार आहेत त्या लिडिंग आमदारांनाच आम्ही तिकीट देणार. म्हणजे त्यांचं जवळपास तिकीट तिथं फायनल असल्यासारखं त्यांचं सध्या वातावरण आहे.
तर यामध्ये तुम्ही ते तिकीट आपल्याकडे वळवण्यामध्ये तुम्हाला फार मोठी कसरत करावी लागणार आहे खंदाडे साहेब. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. ती युती राहू शकते, इलेक्शन पश्चात शिंदे 40 आमदार घेऊन गुवाहाटीला जाऊ शकतात. उद्धव ठाकरे 1 दिवसात मुख्यमंत्री जाऊ शकतं. आमचे हायकमांड रितेश देशमुख ताजमहलवर गेला म्हणून विलासरावचं मुख्यमंत्री पण जाऊ शकतं आणि शिवराज पाटील 3,000 पडू शकतात. हे राजकारणातलं काही घडू शकतं, याचे उदाहरण आहेत. आपण आशावादी आहोत. तुम्ही आशावादी असल्यामुळं भारतीय जनता पार्टी आग्रहाने मागणार आहोत. कदाचित सर्वे माझ्या बाजूने आहे असं मला वाटतंय. सर्वेचा विचार करून करतील विचार. हायकमांडला काही म्हणजे बोलणी वगैरे होतात, विनंत्या होतात, भेटी होतात. बघूया असं बोलतात. म्हणजे थोडं सकारात्मक आहेत आपण तिकिटाच्या वाटतंय. म्हणजे बाबासाहेब पाटलांना मतदारसंघ शोधावा लागणार नाही, वेगळं लढतील, ते वेगळं लढतील, कदाचित लढतील. म्हणजे एखाद्या वेळेस ते बंडखोरी सुद्धा करतील. नाही, ते आता मूळ राष्ट्रवादीचीच आहेत, अजितदादा गटाचे. तर राष्ट्रवादीचे चिन्ह घेऊन लढतील किंवा काय होईल माहित नाही. कदाचित शरद पवार गटात जाऊ शकतात. असं काय होऊ शकतं? नाही होऊ शकणार. असं नाही होऊ शकणार. तिकडं बुकिंग झालेली आहे. खंदाडे साहेब, तुमचे आणि गोपीनाथराव मुंडे साहेब यांचंच एक जवळीक होती, एक विशेष तुमचं नातं होतं की खंदाडे आलेत म्हणल्याबरोबर थोडंसं मिटिंग बाजूला ठेवून आधी मधी बोलवा, असा तुमचा रुबाब होता त्या मुंडे साहेबांच्या केबिनमध्ये. लळा होता. काय जर आम्हाला एखाद दुसरी आठवण सांगा ना मुंडे साहेबाची. खूप आठवणी आमच्या प्रेक्षकांसाठी, कारण आज मुंडे साहेब हयात नाही आहेत, त्यांच्या आठवणी, विलासरावांच्या आठवणी ऐकायला आम्हाला आवडतं. अनेक आठवणी सांगता येतील, पण वेळेअभावी 1-2 आठवणी सांगेन. सांगा. एकदा या अनावृष्टी अतिवृष्टी ह्याच्या अनुषंगाने एक मोर्चा होता लातूरमध्ये. मोर्चामध्ये शिवाजी चौकामध्ये ठिय्या आंदोलन, रस्ता रोको होतं. आणि रस्ता रोकोला ते जमिनीवर बसणार ते आम्हाला माहीत नव्हतं. आणि मग मुंडे साहेब जमिनीवर बसणार नाही, आम्हाला माहीत नव्हतं. रस्ता जाम केला, सगळे आम्ही तिथं थांबलो आणि मग खाली बसायचं ठरलं. खाली बसायला टावेल हातरुमाल आणेपर्यंत साहेब खाली बसले. म्हणजे इतका ग्राउंडला राहणारा नेता. आणि आपल्या मतदारसंघात किंवा आपल्या कार्यकर्त्याच्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याच्या ग्रामपंचायतीला मदत होते का नाही इथपासूनच लक्ष. दिवेगावची ग्रामपंचायत निवडणूक होती. रात्री 1 वाजता फोन केला, दिवेगावला निवडणूक चालू आहे, तिकडे लक्ष द्या. तुम्हाला 1 वाजता रात्री फोन केला मुंडे साहेबांनी? हो. आणि ते ग्रामपंचायतीवर लक्ष मुंडे साहेबांचं. वैजनाथ कांदे आहेत तिथं, त्यांना मदत करा सांगितलं. मी सांगितलं साहेब सगळी टीमच आपली आहे, तिथं आपण भाग न घेतलेला बरा. इतकं बारीक लक्ष साहेबाचं असायचं. एवढं मुरब्बी राजकारणी. एकदा रात्री 11 वाजता फोन आला की शिवाजी गुट्टेची बहीण घोडाळ्यामध्ये आहे ना, अंगणवाडीला त्यांचं काम झालं पाहिजे. म्हणजे इतका तळागाळातल्या अंगणवाडीचं काम, कुठं सरपंचाचं काम, अगदी म्हणजे जसं आमच्या विलासरावांना लातूरकर फोन करतात की साहेब माझी गाडी पकडली तेवढं सांगा पोलिसाला, तेवढे लोकप्रिय खूप लोकप्रिय आणि तळागाळातल्या कार्यकर्त्याला लक्ष ठेवून असायचे. आमदार खासदार घडवण्याचा कारखाना म्हणलं तर ते वावगं ठरू नये अशा पद्धतीचं मुंडे साहेबाचं वागणं होतं. आणि भेटायला गेल्यावर शेवटचा माणूस संपेपर्यंत ते भेटायचं थांबत नव्हते. रात्री 12 वाजो, 1 वाजो, 2 वाजो, 3 वाजो, अनेक वेळा आम्ही 3 वाजता साहेबांना भेटलोय. असा जनतेतला नेता, मास लीडर, अतिशय चांगलं संघटन, वक्तृत्व चांगलं. विधानसभेमध्ये कामकाज 5-6 वाजता आमदारांची संख्या कमी व्हायची. 10-15 लोक राहायचे, 15-20 लोक आमदार. त्यावेळेस किती वाजलेले असायचे? 11 सभागृह बंद होईपर्यंत साहेब शेवटपर्यंत लढत राहायचे. एक ग्रेट वॉरियर, खूप मोठा योद्धा म्हणून मुंडे साहेबाची ख्याती आहे. आम्ही सगळे पोरके झालो. मी एकटाच नाहीत, ओबीसी, आदिवासी, व्हीजेएनटीचे अ ब क ड 4ही गट, आम्ही सगळे. इव्हन मराठा समाज असला त्यांनी खूप ताकदीने मदत केली. 18 पगड समाजाला सोबत घेऊन जाणारा नेता आमच्यातून गेला. त्यांची पावला आम्हाला उणीव भासते. मुंडे आणि विलासराव आता 25 वर्ष तुम्ही काँग्रेसमध्ये होतात, तर विलासरावांचा असा कधी एखादा अनुभव काही म्हणजे त्यांच्या दिलदारपणाचा अनुभव आमच्या लातूरकरांचा, महाराष्ट्रातल्या जनतेसाठी? एकदा मी दिल्लीला गेलो. दिल्लीला गेल्यानंतर ते अवजड उद्योगमंत्री होते. अवजड उद्योगमंत्री म्हणजे त्यांचं शेवटचं मंत्रीपद. आणि आम्हाला दोघांनाही लिव्हर किडनीचा त्रास सुरू झाला होता. त्यांना जाणवत होतं? त्यांना माहीत होतं, पण ते एक्सपोज करत नव्हते. तर तिथं तुमची लिव्हर किडनी गेली आहे का असं विचारलं. पण माझं डायलिसिस चालू आहे. तर ते सांगत होते बाजूच्या, हे लिव्हर किडनी गेल्यावर सुद्धा ही एवढं काम करतात आणि मग आपण चिंता करायची काय गरज आहे, आपणही डटके लढू. असा एक विषय. 15 दिवसांनी मी भेटल्यानंतर 15 दिवसांनी काहीतरी काम निघालं आणि सकाळी मी 6 वाजता फोन केला. ते किती वाजता फोन केला तर ते घ्यायचे. हो, माझा सुद्धा अनुभव. मी रात्री 1:30ला फोन करायचो. 1 वाजता फोन केला तरी फोन घ्यायचे, हा त्यांचा अनुभव.
एकदा 6 वाजता फोन केला, साहेब मला जरा महत्त्वाचं बोलायचे. ते एक वाक्य बोलले, खंदाडेजी मी अडचणीत आहे, नंतर बोलतो. हा त्यांचा माझा शेवटचा फोन. शेवटचा. अरे बापरे. म्हणजे ही चर्चा झाल्यानंतर 15 दिवसांनी मी अडचणीत आहे, पुन्हा बोलतो. तेवढी शेवटचाच फोन झाला तो. अतिशय कामाचा माणूस, दिलदार व्यक्तिमत्व. आणि मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब गेल्यामुळे मराठवाड्याचं खूप मोठं नुकसान झालं. प्रमोद महाजन सुद्धा गेल्यामुळे. प्रमोदजींचा कधी संबंध आला? आला साहेब, खूप संबंध आला. प्रमोद महाजन साहेब माझ्या प्रचारामध्ये आले होते चाकूरला. त्यांनी सभा घेतली होती. सभा संपल्यावर त्यांनी सांगितली तुझी 5,000 जागा लागली. क्या बात आहे. म्हणजे साहेब मी गाडीत बसून ह्याचं गमक काय विचारणार आहे. गाडीत बसलो, वाटेने विचारलं साहेब कसं ओळखलात तुम्ही? माप सायकोलॉजी आम्हाला कळते म्हणून सांगितलं त्यांनी. आम्ही कधी हरलो असो, कधी जिंकलो असो, पण माप सायकोलॉजी आम्हाला कळते. म्हणलं ती कशी कळाली, चाकूरमध्ये कशी कळाली? त्यांनी सांगितलं 7-8 हजार लोक असतील तुमच्या सभेला. मी ज्या ज्यावेळेस तुम्हाला अनुकूल बोलायचो त्यावेळेस लोक चेरिंग करायची, टाळ्या वाजवायच्या, शेट्या वाजवायची. जसं ते आम्ही एका गावचे लोक शिकवून आणलेले असतील, एका गावचे किंवा शिकवून आणलेले लोक एका कोपऱ्यात ठराविक भागात असतात, पण पूर्ण मॉब मधून चेरिंग होत होती. आणि मी 4,980 मतांनी निवडून आलो. क्या बात आहे. म्हणजे प्रमोदजींचे शब्द अचूक अंदाज. आणि दुसरी घटना महाजन साहेबाच्या बाबतीत, मला अहमदपूरला सामाजिक समरसता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवायचा होता. त्याला कारणही तशीच होती. शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन ज्या ज्या पक्षांनी मतं घेतली आयुष्यभर, त्यांनी कधी पुतळा बसवण्याचं नाव काढलं नाही. मी विचार असा केला की भारतीय जनता पार्टीमध्ये जातीवाद नाही, तो एकदा पुरो करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभा करायला घेतला आणि तो पुतळा आम्ही 1 रुपया चंदा जमा न करता तो उभा केला. मग ते कोणत्या फंडातून, कसं काय? पॉकेटमधून, आपल्या पॉकेटमधून उभा केला. आम्हाला जी मानधन पगार मिळत गेला तो सगळा आम्ही 5 वर्षात खिशातून, आमच्या खिशातून केला. आणि त्या पुतळ्याला उद्घाटनाला महाजन साहेब यावं असं मी निमंत्रण द्यायला गेलो होतो. मुंडे साहेब आणि महाजन साहेब. सुरुवात करताना ते महाजन साहेबांनी सांगितलं मी नक्की येईन, मुद्दाम येणार आहे, आम्ही दोघं येऊ. म्हणलं मुद्दाम कशामुळे साहेब, काय कारण? त्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला द्यावून आम्ही दोघंही जेलमध्ये होतो आणि म्हणून आम्ही तिथं येणार आहोत. दुर्दैवाने पुन्हा महाजन साहेब राहिले नाहीत, ते आपल्यातून निघून गेले. पण मुंडे साहेबांनी फोनवर अनावरण केलं. त्यांना राजस्थानला जावं लागलं होतं, त्याच्यामुळे त्यांना येता आलं नाही. पण त्यांनी कार्यक्रमाला फोनवर हजेरी लावली, फोनवरून शुभेच्छा दिल्या. खंदाडे साहेब, ही महायुती झाल्यामुळं, अजितदादा तुमच्याकडे आल्यामुळं, पिंक जॉकेट आल्यामुळं काय म्हणजे थोडी अडचण झाली काय भाजपच्या लोकांची? जुने कार्यकर्ते आहेत, जुन्या कार्यकर्त्याची, जुने कार्यकर्ते निष्ठावंत आहे, ज्यांनी आयुष्यभर भाजपची सेवा केली, त्यांची अडचण झाली, होणारच अडचण झाली. अनेकांची अडचण झाली एका फटक्यामध्ये. अनेक आमदारांना आता घरी बसायची पाळी आहे. अनेकांची तिकीट जातील, कुणाला नवीनला मिळतील, काहीतरी उलाढाल होणार आहे पण महाराष्ट्रामध्ये, असं एक सध्या संकेत वाटतो. असं वाटतंय, बघूया काय होतंय. बरं, जर समजा गरज पडली तर बबुराव खंदाडे अपक्ष उभा राहणार का? आज त्या दिशेने मी विचारच केला नाही. आज आम्ही एवढाच विचार करतोय की भारतीय जनता पार्टीमध्ये मी हाडं झिजवलेत, 25 वर्ष मोर्चे काढलेत, भारतीय जनता पार्टीशी काम केले. आमचा अधिकार भाजप, एवढे भाजपनं मोठं केलंय, भाजपवर अधिकार आहे आमचा, अधिकार आहे, बरोबर. आणि निश्चित ते विचार करतील असं वाटतं. या भावनेपोटी आम्ही अजून ढळलो नाही. म्हणजे अजूनही तुम्हाला सकारात्मक भूमिका राहिलेली आपली तिकिटाच्या बाबतीमध्ये. बरं, मला एक सांगा, आज अहमदपूर तालुक्याची निकडीची कोणती गरज आहे की जी ज्या ठिकाणी आता त्या आमदारांनी किंवा जे कोणी निवडून येणारे आमदार किंवा जे काय आता इच्छुक आमदार किंवा आहेत आमदार, त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा आहेत काय? आज गरज काय अहमदपूरची? थोडं एज्युकेशनल हब म्हणून मधल्या काळामध्ये अहमदपूर पुढे आलं होतं. सलग 7 वर्ष महात्मा गांधी महाविद्यालयाची मुलगा किंवा मुलगी आमची पहिली यायची. थोडंसं दर्जा म्हणा किंवा अनेक कारण, थोडंसं शैक्षणिक दर्जा अहमदपूर पॅटर्न थोडं खाली येत, असं खाली आला. त्याचा परिणाम तुमच्या मार्केटवर होतोय. मार्केटवर परिणाम झाला, मार्केट बस आर्थिक उलाढाल थांबते. हो, आर्थिक उलाढाल अर्ध्यावरच आली. आणि म्हणून त्याच्यावर येणाऱ्या आमदारांनी लक्ष देणं गरजेचं आहे की महात्मा गांधी विद्यालयच नाही, अनेक हायस्कूल आहेत, अनेक ज्युनियर कॉलेज आहेत. मला आठवतं अहमदपूरमध्ये रूम मिळत नव्हती. हो, खरं आहे, विद्यार्थ्यांना एवढी वाईट परिस्थिती अहमदपूर शैक्षणिक ह्याच्यामुळे पुढे गेलं होतं, आता थोडंसं मागे सरकलं. जसं लातूरची वार्षिक उलाढाल 1,000 कोटीची आहे शैक्षणिक, अगदी खरं आहे. तर तसं अहमदपूरच्या आपण कमीत कमी 500 कोटी तर धरायला हरकत नाही. येणाऱ्या आमदारांनी शैक्षणिक क्षेत्रावर लक्ष द्यावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, उद्योगधंदे अहमदपूरला फार कमी आहेत. उद्योगधंद्यावर MIDC चाकूर आणि अहमदपूरला MIDC चाकूरची कार्यान्वित करून डेव्हलप करावं लागेल, अहमदपूरला डेव्हलप करावं लागेल, उद्योगधंद्यावर लक्ष द्यावं लागेल. पाणी आता बऱ्यापैकी पाण्याचे साठे निर्माण झालेत, अजूनही स्कोप आहे. आता बॅरेज या टर्ममध्ये मंजूर झाले,
त्या बॅरेजमध्ये आम्ही पाठपुरावा केला, विद्यमान आमदारांनी पाठपुरावा केला. ते नजीकच्या काळात बॅरेज होतील, पण बॅरेजशिवाय आणखीन पाणी आता जे पश्चिम वाहिन्या नद्या आहेत त्या बदलून इकडं देण्याच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची आग्रही भूमिका आहे. ते जर पाणी मिळालं तर तुटीचं खोरं आमचं आहे. आमच्या अहमदपूर मतदारसंघामध्ये 4 खोरे आहेत. मन्याड, मासळी, लेंडी आणि मांजरा असे 4 खोऱ्यामध्ये येणार आमचा मतदारसंघ आहे. ते जर पाणी इकडे मिळालं तर आमचं अजून जे तुटीचं खोरं निघालं तर अजून एक 20-25 साठवंताला होऊ शकतात, बॅरेज होऊ शकतात. असं त्यामुळं अजून चांगला पाण्याचा चांगला साठा होऊ शकतो. पाणी, विजेच्या बाबतीत आता खूप चांगलं काम करता आलं आम्हाला. माझी आमदारकी गेल्यानंतर जेव्हा मी ऑपरेशन करून बाहेर आलो तेव्हापासून शांत बसलो नाही. मधल्या काळात थोडासा स्लो झाला होतो. ते सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही काम बऱ्यापैकी चांगलं काम केलं. तिथं थोडगा गावामध्ये 2 मेगावॅटचं एक युनिट मंजूर करून घेतलं. लांजीला 2 मेगावॅटचं युनिट मंजूर करून घेतलं. विळेगावला 10 मेगावॅटचं युनिट मंजूर करून घेतलं. ते इन्स्टॉल झालं आणि त्याचे वीजही ग्रीडला जोडली 10 मेगावॅट. अशा पद्धतीने सौर ऊर्जेवरही काम केलं. सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम केलं. निराधारच्या बाबतीमध्ये मी पहिला आमदार असेल कदाचित महाराष्ट्रात की प्रत्येक रेव्हेन्यू सर्कलला जाऊन त्यांच्या बैठका घेतल्या. लाडक्या बहिणीच्या योजनेचं काही तुम्ही वर्क केलं का? केले ना. लोकांना प्रबोधन करणे, गावोगावून सांगणे करणे आणि शासन स्तरावरूनच एवढं त्याचं जाहिरात आणि प्रसिद्धी होती की आम्ही सांगायला जाईपर्यंत 100-500 लोकांचं काम झालेलं असायचं. म्हणजे इतकं ते पॉप्युलर झाली. फास्ट कदाचित ही लाडकी बहीण सत्तेत आणू शकते की भाजपला आणू शकते असं वाटतं. आणू शकते. अशा जे काही योजना आहेत आरटी, बार्टी, टार्टी काय तर ही जी विरोधकाची कार्टी आहेत काय जरा ते सावत्र थोडी वळवळ करायला लागलेली आहेत काय. तर त्यामुळं जरा बहिणींनी ते सावध राहावं. तर खंदाडे साहेब, मला तुम्हाला आता एकच प्रश्न विचारायचा आहे की आता पुढची दिशा काय राहील आपली? म्हणजे एकंदर आता सध्याचं जर राजकीय वातावरण बघितलं थोडंसं गढूळ राजकारण आहे. सत्ता आणि संपत्तीच्या जीवावर लोकांना मतदान विकत घेण्यापर्यंत काही लोकांचा कल जाणार आहे आणि हे अहमदपूर सुद्धा त्याला अपवाद राहणार नाही. तरुणांना व्यसनी बनवणे, तरुणांना काम द्यायचे, त्याच्या हातामध्ये दारूची बाटली देणे, असे उद्योगसुद्धा अहमदपूरमध्ये घडत आहेत असं आमच्या कानावर काही गोष्टी येत आहेत. तर हे या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक असं जनतेला तुम्ही काय संदेश देऊ शकता? राजकारणाचा स्तर थोडासा घसरलेला आहे, दर्जा घसरलेला आहे, ही गोष्ट खरी आहे. पण अजूनही काही ते हाताबाहेर गेले असं मी मानणाऱ्यापैकी नाही. अजूनही राजकारणात खूप चांगली माणसं आहेत आणि ती चांगली माणसं राजकारणात चांगलं घडवू शकतील हा आशावाद आहे. माणसानं नेहमी आशावादी राहिलं पाहिजे, प्रयत्नवादी राहिलं पाहिजे. आपण ते प्रयत्नवादी राहूयात, आशावादी राहूयात अशी माझी भूमिका आहे. भौतिक विकासाच्या बाबतीत थोडंसं सांगायचं राहून गेलं. सांगा ना. फक्त आपण रस्ते, वीज आणि पाणी या 3 मुद्द्यावरती बोललो. पीक विमा एक 4 मुद्द्यावर बोललो. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये अहमदपूर, चाकूर, रेणापूर या 3ही तालुक्यामध्ये कोर्टाच्या बिल्डिंग मी त्या काळात मंजूर करून घेतल्या. रेणापूरचं क्रेडिट मी माझ्याकडे घेत नाही कारण मी ते क्रेडिट मुंडे साहेबांना, विलासराव साहेबांना देईन. पण अहमदपूर चाकूरच्या कोर्टाच्या बिल्डिंगचं क्रेडिट नक्की मला आहे. त्याचा मी खूप पाठपुरावा त्या बार असोसिएशनचे लोक, वकिलांना सोबत घेऊन मी त्याचा पाठपुरावा केला. अहमदपूरला एक ट्रामा केअर सेंटर मंजूर करून आणलं जे ग्रामीण रुग्णालयाशी सलग असणार आहे, त्या प्रिमायसेसमध्ये आहे. आणि ते त्याला पॉलिटिकल कलर आला. 3 महिने ते चाललं आणि ते उचलून उदगीरला दिलं. त्यावेळेस मी हायकोर्टामधून भगवानराव चाटे साहेबाला पाठवून ते ट्रामा केअर सेंटर अहमदपूरला आणलं. चाकूरच्या बाबतीत अहमदपूर आणि चाकूरला प्रशासकीय इमारती मंजूर करून घेतल्या. तहसीलचे कार्यालय ते आता कार्यान्वित आहे तिथं. त्याच्याशिवाय चाकूरचं ITI असेल, चाकूरचं पंचायत समितीचे क्वार्टर्स असतील, पंचायत समितीची इमारत असेल, या सगळ्या माझ्या काळामध्ये या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मला समाधान आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम जर काय घडलं असेल माझ्या काळात आनंद देणारं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा आहे. त्यासोबत पाणी पुरवठा योजना खूप माझ्या काळात झाल्या. 81 पाणी पुरवठा योजना झाल्या. त्यात संस्मरणीय अशी पाणी पुरवठ्याची योजना जर म्हटलं तर अहमदपूरची पाणी पुरवठा योजना मी विधानसभेत उपोषणाला बसून ती मंजूर करून घेतली. कारण तेव्हा राज्याला स्कीम नव्हती पाणी पुरवठ्यासाठी, पण खूप पाठपुरावा करावा लागला. 2008ला पाणी टंचाई खूप होती. उपोषणाला बसून विधानभवनामध्ये 3 दिवस उपोषण केलं आणि उपोषण केल्यानंतर माझी अहमदपूरची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली, जी 100 वर्ष शहराला पाणी कमी पडू देणार नाही अशा पद्धतीची. आता अहमदपूरला 100 वर्ष पाणी कमी पडणार नाही अशा पद्धतीची योजना नांदेड जिल्ह्यातल्या लिंबोटी धरणातून ती केलेली आहे उपोषणाला बसून. आणि माझं लिव्हर किडनी जाण्यामध्ये एक 20% 25% वाटा त्या उपोषणाचा सुद्धा आहे. माझी किडनी अबनॉर्मल आहे असं डॉक्टरने सांगितलं होतं. एक लहान आहे, एक मोठी आहे.
तुम्ही उपोषण करायचं नाही आणि करायचं नाही, टाळायचं. नेमकं त्या काळात पाणी टंचाई असल्यामुळे मी उपोषणाला बसलो आणि किडनीला तडाखा बसला. 8ला उपोषण झालं, 9 पासून माझी किडनीची तक्रार सुरू झाली. खरं तर जरांगे साहेबांना हा इशारा आहे की जे वारंवार उपोषण करतात करू नये, की तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा, तुमच्या समाजाला गरज आहे. कारण तुमच्या समोर आम्ही उदाहरण देत आहोत. जरांगे साहेब, तुम्ही जरी मुलाखत पाहत असताल तर नक्की तुम्ही ही मुलाखत पहा. तुमच्या कार्यकर्त्यांनी खरं तर जे कोणी जरांगेचे कार्यकर्ते आहेत त्यांनी जरांगेपर्यंत ही क्लिप याचं लिंक पाठवावी, खंदाडेंची मुलाखत. कारण एक लिव्हर आणि एक किडनी त्यांना कुटुंबानं दिली म्हणून ते आज जिवंत आहेत. आणि याला त्यांनी सांगितलं की याला एकमेव कारण झालं उपोषण. तर बंधूंनो, असं एक व्यक्तिमत्व आज आम्ही तुमच्यासमोर ठेवलं. एक जगावेगळं व्यक्तिमत्व, एक दिलखुलास व्यक्तिमत्व आणि मनमोकळं व्यक्तिमत्व. तर बबुराव खंदाडे साहेब, एक निवेदन काय करू शकता आपण आमच्या सर्व प्रेक्षकांना? राजकारणामध्ये मी आयुष्य 50 वर्षामध्ये मी कुणावर टिंगल टवाळी केली नाही, कुणाची टीकाही केली नाही. मी कसं आहे, माझं काम सांगितलं. मी इतरांची रेषा मोडून माझी रेषा मोठी केली नाही. आपली रेषा कशी मोठी होईल एवढा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने आज काही मतदारसंघामध्ये काही सुपारी बहादर अशा पद्धतीने टिंगल टवाळी करतायत. हे सुपारी घेऊन राजकारण चालू आहे. टिंगल टवाळी करतात. त्यांना आयुष्यात कधी गुलाल लागला नाही, लागणारही नाही, लागण्याची शक्यता नाही. ते सुपारी घेतल्यासारखे टिंगल टवाळी करतायत. त्यांना हे माहीत नाही की एखाद्यावर टीका करणे, टिंगल करणे आरवाच्या भाषेत, म्हणजे ते टीका करणाऱ्याची उंची वाढत नाही, उलट ती उंची कमी होते. उंची कमी होते. त्यांचं जे काही सामाजिक कार्य त्याला सुद्धा डाग लागतो. सामाजिक कार्याला डाग लागतो. बोलणाऱ्याची उंची कमी होते. बोलणाऱ्या ऐकणारा ज्याच्यावर टीका केली तो मोठा होतो, त्याच्याप्रती सिंपती तयार होते. मी त्यांचे आभार मानेन की तुम्ही जे वस्तुस्थितीला सोडून टीका केली ही चुकीची टीका आहे. मी एवढेच परमेश्वराला प्रार्थना करीन की चांगली बुद्धी द्या. त्यांना ईश्वर चांगली बुद्धी देईल, त्यांना सद्बुद्धी देईल. आणि ते निराशेच्या गर्ततेत आहेत, ते निराशेच्या गर्ततून त्यांना परमेश्वर बाहेर काढो आणि सद्बुद्धी देवो अशी आज गणपतीला प्रार्थना करूया. तर असं हे दिलखुलास मुलाखत मित्रांनो. तर फक्त मला विशेष सांगायचं होतं की आता खंदाडे साहेब 1-2 मिनिट मुलाखत वाढू द्या. मला खूप चांगली वाटते मुलाखत. काय तुम्ही आता राजकारण सगळं सोडून देऊ, चला विचार बंद करू. आता मला तुम्हाला एकच विचारायचं की किडनी आणि लिव्हर सांभाळण्यासाठी काय करू नये हे सांगा. काय करावं हे बरेच लोक सांगतात, पण काय करू नये हे तुम्ही सांगतात. आधी लिव्हर किडनी, म्हणजे सर्व प्रेक्षकांसाठी मुलाखत आहे. कारण राजकारणाने असो नसो की आपलं किडनी आणि आपलं लिव्हर कसं सांभाळावं हा किडनी आणि लिव्हर गेलेला माणूस तुमच्याशी सांगतोय. ऐका काय म्हणतात खंदाडे साहेब. लिव्हर किडनी जाण्याचं आधी कारण सांगतो. लिव्हर किडनी जाण्याचे अनेक कारण आहेत. त्यातलं प्रमुख कारण ड्रिंकमुळे किडनी जाऊ शकते. दारू पिऊ नका. दुसरं कारण कावीळ वगैरे झाली, त्याच्याकडे जर दुर्लक्ष झालं तरी किडनी लिव्हर जाऊ शकतं. कावीळ किंवा किडनीला ब्लड सप्लाय करणारे वेन्स ब्लॉक झाल्या तरी किडनी लिव्हर जाऊ शकतं. खडे वारंवार जर खडे होत असतील तरी इन्फेक्शन होऊ शकतं. अनेक कारणामुळे किडनी लिव्हर जाऊ शकतं. पण पहिलं कारण टाळण्यासाठी लोकांनी निर्व्यसनी राहावं. आणि किडनी लिव्हरचे प्रॉब्लेम झालेले लवकर कळत नाहीत. त्याचे सिम्पटम्स फार म्हणजे फार शेवटच्या टोकाला जाईपर्यंत कळतं. भूक कमी लागणे, अशक्तपणा येणे, फ्युएल कन्झम्पशन कमी झालं की आपोआप अशक्तपणा येतो. आणि अशक्तपणा येणं, मळमळ करणे, कधी कधी उलटी होणे, थंडी वाजणे ही त्याचे प्रमुख लक्षणं आहेत. असे लक्षण झालं तर तपासून घ्यावं आणि आपलं आरोग्य टिकवण्याचं काम करावं. लिव्हर किडनीचा विषय निघाला म्हणून अजून एक विषय प्रकर्षाने लोकांसमोर मांडावा. कारण आम्ही ह्या वेदनेतून गेलोय, भोगलेलं आहे. 6 वर्ष डायलिसिस. म्हणजे कसं होती मानसिकता, म्हणजे आता पुढे आपण राहू का नाही राहू असं कधी वाटत होतं का? मला नाही वाटलं ते. त्याचं कारण असं की मी कारण एकदा वेळा आम्ही तुमची डायलिसिसवर असताना आपली भेट झाली होती, त्यावेळेस मी हे सुद्धा सांगितले की मी डायलिसिसवर आहे. मी फोनवर सुद्धा तुम्हाला बोललेलो बऱ्याच वेळा. मी सकारात्मक वृत्तीने या बाबीकडे बघत होतो. आयुष्यात आम्ही कधी नकारात्मक गोष्टीने भावनेने कधी बघितलंच नाही. म्हणजे विलासरावचा तो डायलॉग तुमच्या लक्षात राहिला की हम भी लढेंगे, आणि पण ते लढले नाहीत आणि तुम्ही लढलात. मी जवळून पाहिले की अनेक लोक मनाने आपली तारीख काढतात. मी अनेक 5 तास लागायचे डायलिसिस संपायला. त्या 5 तासात अनेक पेशंटचे माझे संपर्क यायचे. मी त्यांना विचारायचं, आता तुमची तब्येत चांगली झाली, नावानेही मी सांगू शकतो. आता तो भातीकरे म्हणून एक कार्यकर्ता होता, विनोद भातीकरे शिरोडचा. त्याला म्हणलं, विनोद तुमची आता तब्येत चांगली झाली, आता तुम्ही 2 किलो वजन वाढले, तुम्ही आता जिंकले लढाई. काय खरंय साहेब, किडनी गेले माणूस 2 महिन्यापेक्षा जगल याची मला खात्री नाही. 2 महिन्यातच गेले ते. अरे बाप. उगले नकारात्मक कुठंतरी. रामवाडीचे एक उगले म्हणून होते,
त्यांना म्हणलं तात्या आता काका तुमची तब्येत चांगली झाली, आता तुम्ही ठणठणी झालात. किडनी गेल्यावर काय खरं असतं साहेब, 6 महिने कोणते काढून कुठून 6 महिने 6 महिन्यातच गेले. एक काळे म्हणून पेशंट होता, एक कांबळे म्हणून पेशंट होता, असे अनेक पेशंट पाहिलं की ते मनाने तारखा काढायची. जो माणूस मनाने हारले, मनानच हारायचे, ते मनाने हारले, मनानं हारू नका हा संदेश मनानं हारू नये. औषधापेक्षा मन जास्तीचं काम करते, ताकदीने काम करते. औषध 25% काम करते, मन 75% काम करते. सकारात्मक पाहिजे विचार. आणि हे भोगल्यामुळं पेशंटच्या बाबतीमध्ये माझी नेहमी सहानुभूती राहते, आधी आणि नंतर थोडी विशेष. कारण लोकांकडे पैसे नसायचे. मी आमदार असून सुद्धा माझं 5-6 वर्ष ऑपरेशन पुढे गेलं होतं, कारण मला ऑपरेशनला पैसे मिळत नव्हते आणि अवयव मिळत नव्हते. आणि म्हणून आता ते जाऊ नये म्हणून लोकांनी प्रयत्न करावा. आणि असे ज्याच्यावर कोणावर पाळी आली, लिव्हरचा पेशंट असेल, किडनीचा असेल, वालचा पेशंट असेल, ब्रेन ट्युमरचा पेशंट, ह्या सगळ्यांना आम्ही होल हार्टली मदत करतो. मदत, मार्गदर्शन, शासनाच्या स्कीम समजावून सांगणे, अडीअडचणीच्या प्रसंगाला आपल्या खिशातले पैसे देणे, किंवा चांगले हॉस्पिटल पोहोच करणे, किंवा मुख्यमंत्री फंडातून पैसे मिळवून देणे, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला आनंद आहे, समाधान. मित्रांनो, पाहता पाहता मुलाखत 2 तासाची झालेली आहे आणि ही जगावेगळी मुलाखत आहे. मला आज वेगळाच आमच्या खंदाडे साहेबांचा अनुभव आलेला आहे की एक माणूस किती सकारात्मकतेने आपलं जीवन जगू शकतो. आणि खंदाडे साहेब, जास्त आता दगदग न करता तुमची गरज या समाजाला आहे, तुमच्यासारख्या माणसांची. तर आपण सुद्धा मिळालं सहज तिकीट तर आपण लढूया काय, आणि पुन्हा तुम्हाला आमदारकीची माळ पडो आणि गणपती बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देवो, ही सदिच्छा आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं मी देत आहे. आणि मित्रांनो, कशी वाटली मुलाखत, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि ऑलचं बटन दाबा, कारण तुमच्या मोबाईलवर जेवढे काही नंबर आहेत सगळ्यांना ही मुलाखत जाईल. आणि आम्हालासुद्धा अपेक्षा आहे असेच हजारो लाखो व्ह्यूज तुम्ही आम्हाला द्या. आणि रत्नाकर आवसेकरच्या माझी गाडी माझा नेता चॅनलला जिवंत ठेवा, आपल्या हातात आहे. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. पुन्हा उद्या भेटू नवीन नेत्यासोबत. माझी गाडी माझा नेता. धन्यवाद साहेब. थँक्यू. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.